जय महाराष्ट्र. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण आग्रा, मथुरा आणि वृंदावन एक्सप्लोर केलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण हरिद्वार आणि ऋषिकेश एक्सप्लोर करणार आहोत. तर मथुरेपासून 9 तासाचा प्रवास करून आपण हरिद्वारला पोहोचलो 8:30 वाजता. हरिद्वार रेल्वे स्टेशनपासून आपण गेलो हर की पौरी धार्मिक स्थळाकडे आणि त्यासाठी ॲटोचा फेअर गेला 20 रुपीज. हर की पौरीला गंगा स्नान करून मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. हर की पौरीनंतर माझ्या प्लॅनमध्ये चंदी देवी आणि मानसा देवी हे 2 स्पॉट होते. हे दोन्ही स्पॉट डोंगराच्या वर आहेत आणि जाण्यासाठी तुम्हाला ट्रेकचा ऑप्शन आहे आणि रोपवेचा पण ऑप्शन आहे. नवरात्रीमुळे या दोन्ही स्पॉटला खूप गर्दी होती, त्यामुळे मी हे दोन्ही स्पॉट टाळण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेशसाठी रवाना झालो. तर हर की पौरीपासून ऋषिकेशकडे जाण्यासाठी तुम्हाला हायवेवर ॲटो रिक्षा मिळून जाईल आणि त्याचा फेअर गेला 80 रुपीज. इथे बस पण अवेलेबल आहेत, पण बस टायमिंगवर असल्यामुळे मी ॲटोने जाण्याचा डिसिजन घेतला. तर हरिद्वार आणि ऋषिकेश दोन्ही स्पॉट करायचे असेल तर तुम्हाला मिनिमम 3 डेज पाहिजेत, पण मला वेळेची कमतरता असल्यामुळे मी फक्त मेन स्पॉट घेण्याचा डिसिजन घेतला. आता आपण पोचलोय ऋषिकेशमध्ये. आता रिव्हर राफ्टिंगला जायचं आहे. आपल्यासोबत एक ग्रुप जॉईन झाला आहे मला. तर आता त्यांचं 7 जण होतं, मी एक जॉईन झालो, 8 लोक झालो आहे आम्ही. ग्रुपमध्ये जरा स्वस्त पडेल रिव्हर राफ्टिंगला, तर त्यांच्यासोबत आता मी रिव्हर राफ्टिंग करणार आहे. ऋषिकेशला येण्याचे माझे मेन रिझन होते हे रिव्हर राफ्टिंग आणि त्यानुसार मी ऋषिकेशमध्ये पोहोचल्यानंतर रिव्हर राफ्टिंगचे बुकिंग केले. त्याचा चार्ज गेला 500 आणि रिव्हर राफ्टिंगचा डिस्टन्स होता हा 16 किलोमीटर. तर रिव्हर राफ्टिंगसाठी तुम्हाला फर्स्ट जीपमध्ये रिव्हर राफ्टिंगच्या स्टार्ट पॉईंटपर्यंत जीपने जावं लागतं आणि त्यासाठी जवळपास 1 तास टाईम जातो. स्टार्टिंग पॉईंटकडे जाण्याच्या रस्त्यामध्येच तुम्हाला बंजी जम्पिंगचा ऑप्शन मिळून जाईल. तर जवळपास 1 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो स्टार्टिंग पॉईंटला. लाईफ जॅकेट आणि हेल्मेट घालून आम्ही रिव्हर राफ्टिंगसाठी तयार झालो. रिव्हर राफ्टिंग स्टार्ट करायच्या आधी आपल्याला सुरुवातीला इन्स्ट्रक्शन दिले जातात. इन्स्ट्रक्शन केअरफुली ऐकल्यानंतर आम्ही रिव्हर राफ्टिंग स्टार्ट केली आणि जवळपास 16 किलोमीटरचा प्रवास आम्ही 2.5 तासात पूर्ण केला. इतना कुछ बताया, पता चला आगे मूड बदल गया. भाई ने किसी ने बंदूक बना दी, किसी ने तलवार पकड़ ली. ऐसा नहीं करना है, जो बताया गया प्रॉपर्ली. इसलिए बजरंग बली की जय. फॉरवर्ड पैडल, फॉरवर्ड ऑल, फॉरवर्ड फॉरवर्ड, ऐसा फॉरवर्ड फॉरवर्ड, स्टॉप. बैठो बैठो अपनी जगह, बैठो बैठो अपनी जगह भाई. रिव्हर राफ्टिंगसोबतच जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर त्याचे 200 रुपये पर पर्सन एक्स्ट्रा चार्ज सेपरेट घेतले जातात. रिव्हर राफ्टिंग करताना मध्ये तुम्हाला मॅगी ब्रेक होतो, तर त्यामध्ये तुम्ही मॅगी आणि चहा काय असेल ते घेऊ शकता. रिव्हर राफ्टिंग कंप्लीट केल्यानंतर टाईम झाला होता 3:30 आणि त्यानंतरनं मी फ्रेश होऊन जानकी झुल्याकडे गेलो. जानकी झुल्याचा व्ह्यू घेऊन आणि फोटोज क्लिक करून मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जानकी झुल्यानंतर मी पोहोचलो त्रिवेणी घाटकडे. जानकी झुला ते त्रिवेणी घाटपर्यंत मला शेअरिंग रिक्षाचा फेअर गेला 20 रुपीज. सनसेट हा मी त्रिवेणी घाटलाच केला आणि त्रिवेणी घाटला गंगा आरती ही 7 वाजता चालू होते. तर गंगा आरतीनंतर प्रसाद घेऊन मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासाला, म्हणजेच पुन्हा एकदा हरिद्वार रेल्वे स्टेशनकडे. त्रिवेणी घाट ते हरिद्वार रेल्वे स्टेशनचा ॲटोचा फेअर गेला 80 रुपीज. हरिद्वार रेल्वे स्टेशनवरून माझा पुढचा प्रवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता चालू होणार होता. त्यामुळे मी राहण्यासाठी रेल्वेचाच रिटायरिंग रूमचा ऑप्शन चूज केला आणि त्याचा फेअर गेला 150 रुपीज. तर हरिद्वारवरून न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी सकाळी 6:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेस आहे आणि त्याचा फेअर आहे 150 रुपीज. 5 तास प्रवास केल्यानंतर मी पोहोचलो 11:30 वाजता न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनला. तर हरिद्वार ऋषिकेश करून न्यू दिल्ली पोहोचेपर्यंत आपला एक्सपेन्स गेला 1200. तर आतापुरतं एवढंच. पुढचा प्रवास हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तोपर्यंत राम राम.